ते आनंद अश्रू जो मान सन्मान ज्या लेडीज देत होत्या, आता ज्या मॅडम येऊन बोलल्या त्यांच्याही तुम्ही डोळ्यात आनंदात दुःखाचे पण अश्रू बघितले, कारण भावासाठी, आणि आनंदाचे अश्रू की त्या इथपर्यंत येऊन त्या मान सन्मान, जे पण मान सन्मान इथं आलेल्या सगळ्या लेडीजला दिलाय, आणि तुम्ही ज्या सगळ्या वाघिणी बसलात ना, एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे स्वतःसाठी, जोरदार. आजच्या नवीन लेडीज आले त्या हॉलमध्ये, त्यानंतर जर बघितलं गेलं ज्या पण आपल्या डिस्ट्रीब्युटर आहेत की ज्यांनी आपले प्रोडक्ट यूज केले, असे कस्टमर लेडीज, त्यानंतर जर पाहिलं या डायसवर जे पण क्लब आले, IBO क्लब असेल, स्टार क्लब असेल, सिल्वर स्टार क्लब, म्हणजे काय की 50,000पासून इन्कम पाहिलं, लाख पण पाहिलं, 2.5 लाख बघितलं, 5 लाख बघितलं, आणि 10 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंत आकडे ऐकले. छातीवर हात ठेवून सांगा हे आकडे पचले का? नवीन आलेल्या लेडीजला मला गॅरंटी आहे पचलेच नाही, कारण डायसवर आलेल्या प्रत्येक लेडीज तुमच्यासारखीच हॉलमध्ये येऊन बसली होती. प्रत्येकीला प्रश्न होता, प्रत्येकीला डाऊट होता, हे शक्य नाहीये. आणि मैत्रिणीनं फक्त एक विश्वास ठेवला स्वतःवर, दुसरा विश्वास ठेवला ज्यांनी आणलं त्यांच्यावर. मग आणलं कुणी? एकतर अनोळखी असेल, नाहीतर ओळखीचे असतील, या रिलेटिव्ह असतील, या नेबर असतील, या कंपनीतले कलीग असतील, आणि त्यांनी आणला आणि त्यांच्यावर एक विश्वास ठेवला. काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी आणि काही वर्षापूर्वी आज या सडीला सुरुवात केली. आणि या लेडीज जेव्हा मी डायसवर बघत होते ना, अरे होस्टिंग करणारे, प्लॅन प्रेझेंटेशन देणारे लेडीज, होस्टिंग करणारे व्यक्तिमत्व तुम्ही आता बघितलं. अरे त्यांच्यामध्ये ही धगधगती आग कुठून आली? ज्या मीनाक्षी मसुरे मॅडम की आज लग्नानंतर 13 वर्ष हाऊसवाईफ असून असणारी लेडीज आज शेकडो लेडीज समोर बोलू शकते. दुसरे आज तुम्ही बघितलं, अरे कसं होस्टिंग, अरे किती पॉवर प्रत्येक लेडीज मध्ये आज एनर्जी जागृत करून दिली अशा दीपाली लांडे मॅडम. एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे होस्टिंग करणाऱ्या लेडीजसाठी. मैत्रिणींनो, आज ज्या लेडीजला प्लॅन प्रेझेंटेशन दिलं आणि आता लास्ट सत्कार त्यांचा बघितला, त्यांचा स्पीच ऐकलं, आणि ज्या दिवशी मी मॅडमला भेटले होते ना, मॅडमकडे स्कूटी होती, माझ्याकडे नव्हती, पण मॅडम निरामय हॉस्पिटलला जॉब करायच्या. हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आणि मी पण स्टाफ नर्स, पण एक अननोन व्यक्ती. पण बघता बघता ज्या दिवशी मॅडमला हे प्लॅन प्रेझेंटेशन हा बिझनेस, आणि त्यात ही सांगितलं की आपण हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दोघी जॉब करतोय, पेशंट आल्यानंतर, लोक आजारी पडल्यानंतर आणि लोकांचं शरीर खराब झाल्यानंतर आपण सेवा करतोय. पण असा प्लॅटफॉर्म आहे, अशी संधी आहे, आजारी पडूच नये म्हणून आपण काम करू शकतो, अशी संधी मॅडमला दिली. आणि मित्रांनो, आज तुम्ही बघताय मैत्रिणींनो की एक सर्वसाधारण लेडीज, जॉब करणारी लेडीज, शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेली लेडीज, बीड मधून आलेली लेडीज, आज शेतकरी कुटुंबाचं लेबल फाडून आज मॅडमनी करोडपतीचं लेबल लावलं. सुनीता भोसले मॅडमसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं. आज इथं कितीतरी VIP लेडीज येऊन गेल्या. विद्या लांडे मॅडम असतील, आज बघितलं तर सारिका मुंडे मॅडम, प्रत्येकीचं आज काय काय वेगवेगळं एज्युकेशन, वेगवेगळं एक्सपिरियन्स, वेगवेगळ्या घरातून वेगवेगळा अनुभव, तो घरातला अनुभव असेल या जॉब मधला अनुभव. आणि आता तुम्ही बघितलं की सगळ्या मैत्रिणीला मला एक सांगायचंय, बऱ्याच वेळा सुरुवातीला आम्ही जेवढ्या इथं लीडर लेडी बसलोय ना, ह्या सगळ्यांना एक अनुभव आला. काय माहितीये, हे काम आहे ना, ज्याचं काही काम नसतं त्याचं हे काम आहे. हे काम ज्याला काही काम नाहीये अशा व्यक्तीचं काम आहे. आणि आता तुम्ही प्रूव्हन बघितलं की अशा एक जबरदस्त हुद्द्यावर, एका जबरदस्त प्लॅटफॉर्मवर, एका जबरदस्त जॉब मध्ये, एका चांगल्या पोस्टवर काम करणाऱ्या API मनीषा पाटील मॅडम, एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे मॅडम. कसं वाटतंय ऐकून सगळं? आगा तरी एनर्जी तर अजून नाही दिसत. किती
त्यांनी तुम्हाला सांगितलं की असा एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो लेडीजचा प्रोग्राम आहे. किती आडेवेडे घेतलं? नाही. येण्यासाठी किती आडेवेडे घेतले? बरं, आता एकदाच बोलवल्यावर आल्या का? काहींना तर 1 वर्षापूर्वी बोलवलं असेल, काहींना 6 महिन्यापूर्वी बोलवलं असेल, काहींना 3 महिन्यापूर्वी बोलवलं असेल, काहींनी 2-2 प्रोग्राम म्हणले असतील येऊ ना, काहींनी झूमवर बघितलं असेल. आणि अशा किती वाघिणी या हॉलमध्ये फर्स्ट टाइम आलेत. एकदा हात वरती करायचे जोरदार. बघा बघताय तर एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे सगळ्यांसाठी. तर आता मी लास्टच आहे आणि तुम्हाला लवकर सोडणार आहे. पण जे पण थोडंसं किंतु परंतु राहिलंय एवढं मात्र माइंड मधून काढून टाकणार आहे. आहे का तयारी ऐकायची? आहे का? तर मित्रांनो, नाव सविता अवतडे, मराठवाडा, उस्मानाबाद, धाराशिव डिस्ट्रिक्ट मध्ये जन्म झाला एका छोट्याशा खेडेगावामध्ये. आजही त्या गावात बस जात नाही. लहानाची मोठी खेडेगावात झाले पण जन्मभूमी मराठवाडा आहे पण कर्मभूमी पुणे. मैत्रिणींनो, बघितलं गेलं तर एज्युकेशन नंतर 3.5 वर्षाचा GNM कोर्स केला मेडिकल फील्ड मध्ये आणि पहिला जॉब भोसरीमध्ये देसाई हॉस्पिटल छोटंसं. त्यानंतर सेकंड जॉब मात्र नोबल हॉस्पिटल हडपसर, जिथं ICU इंचार्ज 34 बेडची होती. 700 बेडचं हॉस्पिटल आणि 34 बेडची ICU इंचार्ज. आणि हे सगळं चालत असताना 8 वर्ष ज्युनियर, सिनियर आणि ICU इंचार्ज म्हणून जॉब केलाय. जॉब करत असताना 8 वर्षामध्ये जेवढं पण आज सुनीता मॅडम असतील, जिथं इथं कोण मेडिकल फील्ड चाला असेल त्यांनी, आणि आम्ही जे पेशंट बघितलेत ना, ह्या पेशंटला बघूनच आग निर्माण झाली आणि या डायसवर आज आहे. का? कारण 8 वर्षात असे पेशंट बघितले, असा एक आजार नाही जो आम्ही पाहिला नाही. ज्या दिवशी 2009ला स्वाईन फ्लू आला त्यावेळेस मात्र पहिला पेशंट बेकराई नगरचा स्वतःचं मेडिकल होतं आणि त्या व्यक्तीला 2 दिवसानंतर कळलं ही आजार आलाय स्वाईन फ्लू, पण त्याच्या आदल्या दिवशी त्याची डेथ झाली होती. आणि आम्ही 15 जण त्याला केअर करत होतो. त्यानंतर कळालं ही आजार डेंजर आहे, कारण का संसर्गजन्य आजार आहे. आणि तुम्हाला एकच सांगेल, आम्हाला 25-25 हजाराचे मेडिसिन हॉस्पिटलनी खाऊ घातले, ते पण ॲलोपॅथीज. कारण का त्या पेशंटला जवळून पाहिलं होतं आणि जवळून केअर केली होती. हाताळलं होतं, हँड, म्हणजे त्याला जवळून एवढे सगळे केअर. आणि त्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलं हॉस्पिटलवाल्यांना आणि तो आजार 6 महिन्यामध्ये लवकर निघून गेला. H1N1 टेस्ट होती त्याची, जी ब्लड टेस्ट वगैरे, आणि त्याच्यावर मेडिसिन पण निघलं होतं. पण त्याच्यानंतर असा काळ गेला आणि 2020, 21, 22 या काळामध्ये 3 वर्ष आपण एक आजार बघितलाय. कुठला माहितीये? कोविड, कोरोना. जो पण स्वाईन फ्लू होता त्याचे पण सिम्पटम्स तेच होते आणि कोरोना आला ना त्याचेही सिम्पटम्स तेच होते. फक्त सर्दी, ताप, थंडी, खोकला आणि घशात दुखते, शिंका येतात. सांगा मला, हे आजार ऐकण्याच्या अगोदर शिंका कधी येत नव्हत्या का? ज्या वेळेस ऋतू चेंज होता तर तेच जे सिम्पटम्स आपल्याला कोरोनाचे जाणवत होते तेच सिम्पटम्स आपल्याला कोरोनामध्ये जाणवतात. तेच ना आपल्याला ऋतू चेंज झाल्यानंतर सुद्धा जाणवतात. पण डोक्यामध्ये काय टाकलं? कोरोना झाला, कोरोना झाला, कोरोना झाला. आणि शिंका आली ना तरी पण आपण 2 फूट लांब होतो का नाही? हे मी तुम्हाला का सांगते माहितीये? एक आजार आला जो 2009ला स्वाईन फ्लू, दुसरा आजार आला जो की कोरोना, तिसरा पण आजार येणार बरं का. आणि कोरोनावर मेडिसिन निघाला का? निघाला का? किती लोक आहेत तिथं, किती लेडीज ज्यांना रेमडेसिविर इंजेक्शन दिलंय? सगळेच हात वरती आले. आणि त्या इंजेक्शनची किंमत खूप काही कमी होती, पण मी सांगणार नाही आता. कारण का की ते ब्लॅकने विकलं 30 हजारापर्यंत ते इंजेक्शन. त्याची किंमत फक्त आणि फक्त 300 ते 600 रुपये होती. माहितीये? ब्लॅकने विकलं गेलं आणि जेवढ्यांना रेमडेसिविर दिलंय ना तेवढ्यांना आज साईड इफेक्ट आहे. चिकनगुन्यापासून डेंजर आजार आहेत का नाही? मग मला सांगा, असे कित्येक व्हायरस येणार आहे, मग वाट बघायची का आपण एका संधीच्या माध्यमातून आपली स्वतःची हेल्थ आणि आपल्या फॅमिलीची हेल्थ जपण्यासाठी ज्यांनी तुम्हाला आणले ना, ती हेल्थ जपण्यासाठी आणले आज या हॉलमध्ये. लक्षात येते? मग कशी हेल्थ? तुम्हाला जर इथं तर प्लॅन प्रेझेंटेशन दिलं
कॅन्सर होतो तरी सुद्धा आमचे लोक खातात. याच्यावर नो आज किती लोकांना माहितीये की आज गुटख्यामुळे सुद्धा कॅन्सर होतोय तरी सुद्धा आपली लोक खातात. मग मला एकच वाटतं, सरळ सरळ माहिती की हेल्थ इश्यू अशा घाणेरड्या या गोष्टीमुळे वाढणार आहेत तरी सुद्धा लोक खातात. आणि मग आज आम्ही काय करतोय, अरे सनीचे लोक सांगतात बिघडलेली हेल्थ मार्केटमध्ये असेल त्याला पण रिपेअर करू आणि बिघडू नये त्याला पण बिघडून नाही देण्यासाठी आज सनीच प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आणलाय. वरडू वरडूला सांगावं लागतंय कारण चांगली गोष्ट डोक्यामध्ये जाण्यासाठी बिंबवण्यासाठी त्रास होतो का, कारण चांगली गोष्ट डोक्यात जात नाही लवकर. किती लोकांना पडते, कारण या सगळ्या लेडीजच्या घरी दूध येते का नाही. आणि जर गवळी येत होते आधी, आता येत नाही, पण त्या गवळ्याला 10 वेळा विचारणार बाबा पाणी किती टाकले. पण दारू पिणारा माणूस त्यात पाणी टाकू टाकू पिईल पण त्यात म्हणणार नाही, आहे का नाही. मग ह्याच्यातून तर लक्षात येते ना दारू किती चांगली आणि दूध किती चांगले. मग दुधावरून चांगली गोष्ट आहे की नाही दूध. पण दुधावर डाऊट घेतला जात होता का नाही, दारूवर घेतला जातोय का नाही ना. म्हणून इथं चांगल्या गोष्टीवर डाऊट घेतात. तुम्हाला ज्यांनी घरी आले असतील, प्रोडक्ट शेअर केले असतील, डेमो दिला असेल, मग त्याला वाईट विचारलं असेल हे खरं आहे का. जरा प्राइस थोडी जास्तच वाटते पण आहे ना. आयसीयूची प्राइस माहिती आहे का, माहिती का आयसीयूची प्राइस. 8 वर्ष आयसीयू मध्ये जॉब केलाय. पेशंटचं बिल 25,000 बघितलंय मी, 50,000 बघितलंय, 1 लाख बघितलंय, 2.5 लाख बघितलंय, 5 लाख बघितलंय, 25 लाख बघितलंय. आणि हायएस्ट बिल हडपसरवर एका पेशंटचं नाव मला पाठी, महेश तुपे पेशंट, 48 लाख रुपये 2010ला बघितले. किती तुम्हाला आता कळेल आम्ही सिरियस काय तिथं. 48 ती 2010ची गोष्ट होती. आता तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, जेवढे नामांकित मोठमोठे हॉस्पिटल आहे तिथं जाऊन बघा. आणि आयसीयूच्या बाहेर जेवढे नातेवाईक बसलेत ना तिथं इन्क्वायरी करायची. काय काय विचारायचं माहिती, काय झालंय पेशंटला, किती दिवसापासून ऍडमिट आहे, किती दिवसापासून आजार आहे, आणि आतापर्यंत पैसे किती गेले, आणि अजून गॅरंटी वॉरंटी दिली का पेशंटची, आणि इथून पुढे किती पैसा जाणार आहे. एवढेच ऐकलं ना तरी सुद्धा तुमच्या पायाखाली जमीन सरकल. लक्षात येते. त्यामुळे एकच सांगेल की ज्या दिवशी हा प्लॅटफॉर्म माझ्याकडे आला 7.5 वर्षापूर्वी सनी माझ्यासोबत आली. 7.5 ज्या दिवशी सुरुवात केली होती ना, माझ्या सारिका मॅडम असतील, मी असल, आणि काही नाही सुनीता मॅडम त्याच्यानंतर आल्या. गिन्या चुन्या फक्त बोटावर मोजणाऱ्या 2-3 लेडीज होतो. आणि आज मिनल मॅडम असतील. मैत्रिणी एकच सांगेल, त्यावेळेस हा प्लॅटफॉर्म बघितला, प्रोडक्ट आवडले, लक्षात आलं हॉस्पिटल जिथं थांबताय तिथून सगळीच काम करते. पण आता कसं करायचं, सुरुवात कशी करायची. अरे खेडेगावातून आले, बोलता येत नव्हते, माईक पकडता येत नव्हता, हा कोड घातला नव्हता. ज्या दिवशी पहिल्यांदा जीन्स घातली होती तेव्हा घरात मीटिंग झाली होती की आता पोरगी बिघडली. पहिल्यांदा जीन्स, कारण पंजाबी ड्रेस गावाकडून आलेली. आणि त्यानंतर पुण्यामध्ये रूम शोधण्यापासून प्रॉब्लेम. 2007ला पॅन कार्ड काढण्यासाठी सुद्धा, पॅन कार्ड स्वतःचं काढायला सुद्धा हडपसरहून फुरसिंगीला आले. आणि तिथं जवळजवळ ऑफिस शोधायला मला 2 तास लागले होते. म्हणजे एक पॅन कार्ड काढायचं नाही, खेडेगावातून आलेल्या व्यक्तीला माहिती की एक डॉक्युमेंट्स बोलण्यासाठी किती त्रास होतो का नाही. आणि हे त्रास काढलाय. आणि त्यावेळेस एक लक्षात आलं, सविता आई वडिलांनी तू लहानपणापासून बघितलं, शेतामध्ये कष्ट केलंय, त्यांच्याबरोबर मी पण केलं. आणि त्यानंतर कॉलेज संपल्या जॉबला लागले, पण आयुष्यामध्ये टाइमपास माहिती नाही. मैत्रिणी तुम्हाला नटायचं माहित असेल, तुम्हाला साडी, हे मला का आवडत नाही माहिती, कारण मी लहानपणी नटलेच नाही. कारण का त्रास एवढा परिस्थितीचा होता, कारण ते आणण्यासाठी पण पैसे नव्हते. त्यामुळे लहानपणी मेकअप काय असतो, त्यानंतर साडी कसं घालायचं असतं, ह्या कुठल्याच गोष्टीचा शौकीन नाहीये. कारण काम एक काम, मेहनत एक मेहनत. लहानपणापासून आई वडिलांना बघितलं, त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आयसीयूला जॉब केला. त्यामुळे तिथेही क्रिटिकल युनिट, सेकंदाला महत्व, काम, 24 तास ड्युट्या कराव्या लागल्या, कधी कधी ओव्हर टाईम. का, कारण परिस्थिती नाजूक होती. आणि 8 वर्षे सगळा अनुभव पुण्यामध्ये आला. त्यानंतर एक अनोळखी व्यक्ती, एका पेशंटच्या नातेवाईकांनी मला हा प्रोग्रामला आणून बसवलं. त्यावेळेस 1000 लोक होती, बरेचसे लोक स्टेजवर यायचे. हे अनुभव वेगवेगळा, प्रत्येक व्यक्ती, कोण डॉक्टर होतं, कोण हाऊसवाईफ होती, कोण टीचर होतं.
वेगवेगळे लोक आल्यानंतर मी विचार केला असा कसा प्लॅटफॉर्म आहे की सगळ्यांचं शिक्षण वेगवेगळं आहे आणि हे लोक कसे इथं येतात. लवकर समजलं नाही पण लक्षात आलं जर एक टीचर करू शकतात, एक डॉक्टर करू शकतात, एक हाऊसवाईफ करू शकते, एक CA करू शकतात, एक इंजिनियर करू शकतात, तर सविता तू का नाही. हा विश्वास स्वतःवर आला आणि त्या दिवशी ठरवलं की करायचं. जसं आता इथं प्रोग्राम लाल्यात कोणीच ओळखीचं नसेल तुमच्या काही जणांच्या, तसं माझ्याही कोणी ओळखीचं नाही. मी त्यांच्या तोंडाकडे बघायचे की हे किती भारी दिसतात, कोट घातलेलं ॲडव्होकेट वाटतात. मी तर कधी म्हणजे लॉचा काही कोर्सच केला नाही तरी पण आपल्याला चान्स आहे इथं कोट घालायला. पहिला तर वाटलं की चला कोट घालण्यासाठी तरी हा बिझनेस करावा. त्यानंतर सांगितलं गेलं की इथं प्रोडक्ट तुम्हाला घ्यावे लागतील. मैत्रिणींनो विश्वास बसता नाही. ज्या दिवशी प्रोग्रामला आलते ना 3.5 ते 4 लाख रुपये माझ्यावर कर्ज होतं, कारण भावाचं शिक्षण, बहिणीचं शिक्षण, एक जिम्मेदारी होती. आणि मैत्रिणींनो एकच आहे की त्या व्यक्तीने सांगितलं की स्वतःला यूज, फॅमिलीला यूज. गावाकडे शेती होती तर शेतासाठी प्रोडक्ट. आणि मैत्रिणींनो विश्वास नाही बसणार. आयुष्यात एवढं एकच डेअरिंग एवढं केलंय ना मी. एक गावाकडलीच व्यक्ती पेट्रोल पंपावर काम करतात पुण्यात, आजही करतात. आणि त्या व्यक्तीकडे गेले, ओळखीचे तेच ना, आणि त्यांना सांगितलं की माझ्या भावाची फी भरायची आणि मला 50,000 रुपये लागत आहेत. आयुष्यात म्हणलं आई वडील शेतकरी आहेत का, कारण त्यांना संधी मिळाली नाही. आजी आजोबा पण शेतकरी होते, त्यांना का संधी नाही भेटली, आता तुझ्याकडे आली आहे. अननोन व्यक्तीने दिली. बरं अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म बघितला आणि त्या दिवशी ठरवलं की यस सविता तुला करायचंय. मैत्रिणींनो विश्वास बसता नाही. 50,000 रुपयाचे प्रोडक्ट एका अननोन व्यक्तीकडून 10 रुपये टक्क्यांनी पैसे काढले आणि सनीचे प्रोडक्ट 7.5 वर्षापूर्वी परचेस केले. ते प्रोडक्ट परचेस केले, घरी नेल्यानंतर वाटलं बापरे एवढे मोठे प्रोडक्ट. स्वतः यूज केले कारण मला भयानक ऍसिडिटीचा त्रास होता. 3 शिफ्टमध्ये जे पण काम करतात त्यांना पित्ताचा भयानक त्रास असतो. आणि मला स्वतःला तो रिझल्ट, आईला रिझल्ट, शेतामध्ये रिझल्ट, वडिलांना रिझल्ट, हे सगळे रिझल्ट ऐकल्यानंतर वाटलं बस. कारण मी स्वतः फिजिशियन डॉक्टरांना आईला महिन्याला दाखवायचे. कधी रक्तच कमी, कधी जेवणच जात नाही, कधी हातपाय दुखतात शेतामध्ये काम करून. आणि आपला आकाई सोना जो ब्रँड अँबॅसिडर प्रोडक्ट, लव यू आकाई सोना. कारण आईला तो रिझल्ट आल्यानंतर म्हणलं बस सविता या भारतामध्ये आणि जगामध्ये तुझ्या आईसारख्या, त्या मातेसारख्या कित्येक लेडीज आहेत आणि त्यांच्यासाठी तुला काम करायचं. एक प्रोडक्ट, त्यानंतर बघता बघता 5 प्रोडक्ट होते. आज तुम्ही नशिबवान. सगळ्या 350 प्रोडक्टची बास्केट आज सडीज मध्ये आहे. सुरुवात केली होती, एक सुद्धा मर्सिडीज बघायला सडीज मध्ये नव्हती, पण आज बघता बघता मैत्रिणींनो आज 6 मर्सिडीज मध्ये बघायला तर आहेत. पण आता तुम्हाला काही, आज मी एक लेडीज फक्त मर्सिडीज मध्ये दिसते, पण तुम्हाला काहीच दिवसामध्ये लेडीज मर्सिडीज मध्ये लाईन लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणताल ही मोटिवेशन येतं कुठून. आपल्या पाठीवर जर हात कुणाचा नसेल ना तर आज बघतोय आपण की पाठीमागे खेचणारे खूप आहेत आपल्याला, आहेत का नाही. नावं ठेवणारे आहेत, खेकडा पद्धत आहे, अपमान करणारे आहेत. 4-5 जणी बसलं त्यात सुद्धा अपमान होतो, नातेवाईकात अपमान होतो. एकमेव हा सनीज प्लॅटफॉर्म. आणि याच्यावर मी कॉन्फिडन्सली का सांगते, कारण ज्या व्यक्तीला मी भेटले आणि त्या व्यक्तीनं ॲज अ गुरु म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि म्हटले मॅडम तुमच्यात एक धगधगती आग दिसतीये आणि आगीला घेऊन जर तुम्ही सातत्याने या बिझनेसमध्ये काम केलं, लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवले, लोकांना रिझल्ट दिले, तर तुमच्या मार्फत हा झेंडा आपण भारतातल्या प्रत्येक लेडीजला सलीजमध्ये आणू. हा विश्वास त्या व्यक्तीला दिला. आपले सर्वांचे महागुरु मेंटोर याच हॉलमध्ये अशा लेडीज आहेत ज्यांनी एकदा पण अजून सलीज बघितलं नाही, प्रोडक्ट बघितलं नाही, पण त्या व्यक्तीला तुम्ही ऐकलंय. असे व्यक्तिमत्व डॉक्टर अशोकजी तोडमल साहेब. ऐकलं की नाही सरांना? सर एकच म्हणतात माफ करा आणि माफी मागा. शब्दामध्ये ताकद आहे. आई वडिलांची सेवा करा. सुनेला पण एक
वाक्य सांगितलं, आईला एक वाक्य सांगितलंय, आज फॅमिलीला एक वाक्य सांगितलं, असे कित्येक वाक्य. किती जणांना वाटतं की सरांना ऐकले की डोळ्यात पाणी येत. बघा किती हात वरती आलेत. आणि मला एकच सांगायचंय, सरांचा हात ॲज अ गुरु म्हणून एक चांगले संस्कार, एक आध्यात्मिक नॉलेज आणि प्रत्येक व्यक्तीला घेऊन जर सरांचा हात आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर असेल तर का नाही आपण भारतात आणि या जगात जाणार का नाही? जाणार का नाही? एकच सांगेल, तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन या, कुठलाही प्रश्न घेऊन या, कुठलीही अडचण घेऊन या, त्या प्रत्येक अडचणीचं आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सनीज आणि ESI सिस्टम मध्ये भेटणार. मग आज सनीज मध्ये 30 करोडपती आहेत, त्यात आपल्या 5 वाघिणी करोडपती आहेत. सुरुवात केली ना तेव्हा नव्हतं वाटलं की आपल्या लेडीज करोडपती बनतील. आज 700 लोक कार मध्ये आहेत ना, त्यातल्या कमीत कमी 150 लेडीज कार मध्ये आहेत. जे पण आज सनीज मध्ये 250 लोक स्वतःच्या घरामध्ये आहेत ना, त्यातल्या 50 लेडीज स्वतःच्या घरामध्ये फक्त सनीज मुळे गेलं. 5,000 लोक डोमेस्टिक टूर आणि फॉरेन टूरला गेलेत आणि त्यातले 1,000 लेडीज आहेत की त्यांनी डोमेस्टिक टूर आणि फॉरेन टूर अचीव केली. आज हा लेडीजचा प्रोग्राम ठेवलाय, पण काही बांधव सोडण्यासाठी आले आपल्या लेडीजला. त्यांनाही सांगेल की आज 30 करोडपती मध्ये सगळ्यात जास्त जेंट्स आहेत की नाही, पण एवढं नक्की सांगेल की महागुरूंचं स्वप्न आणि आपले कंपनीचे MD मॅनेजमेंट सगळे आज जगनजी राठोड सर असतील, सचिनजी सावंत सर असतील आणि अशोक सर यांना सांगितलं आणि सरांचंही स्वप्न आहे, मॅनेजमेंटचं पण स्वप्न आहे, इथून पुढे सगळ्यात करोडपतीची लाईन लागल, कार घेणाऱ्यांची लाईन लागल, घरं घेणाऱ्यांची लाईन असेल आणि फॉरेनला जाणाऱ्यांची लाईन असेल ना, तर 70% लेडीज असणार. कारण मला तो दिवस आठवतोय 7.5 वर्षापूर्वी. असा हॉल भरला ना वाघिणीनो, असा हॉल भरला ना, अशा चिमटभर फक्त त्या कोपऱ्यात एक लेडीज, इथं एक लेडीज, तिथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, अशा फक्त 10-12 दिसायची. आणि अशी आग जागी व्हायची की कधी निघायच्या आपल्या लेडीज घराच्या बाहेर आणि कधी बनायच्या वाघिणी, अरे कधी बनायच्या झाशीच्या राण्या. आणि याच्यासाठी मी सरांना प्रश्न विचारायचे की जास्तीत जास्त मला लेडीज या बिझनेसमध्ये आणायच्या असतील तर काय करावं लागेल, तर सर एकच म्हणायचे, तुम्हाला प्रूव्हन व्हावं लागेल. तुम्हाला प्रूव्हन व्हावं लागेल. तुमचा चेक 5,000, 25,000, नंतर 75,000, बघता बघता 1 लाख आणि 1 लाखाच्या पुढे इन्कम केलेली एक शेतकरी कुटुंबातली मुलगी. विश्वास बसत नव्हता की एवढे इन्कम येते. मैत्रिणींनो, विश्वास एकच आहे, डेडिकेशननी काम केलं, माघार घेतली नाही, सातत्य ठेवलं, एक पण ट्रेनिंग चुकवलं नाही, एक पण मीटिंग चुकवली नाही. सुरुवातीला 12 तास ICUला जॉब होता. कसं काम केलं असं, पडद्याच्या पाठीमागे जाऊन मी लोकांना कॉल करायचे, भरपूर टेन्शन, भरपूर रिस्ट्रिक्शन असायचे, पण माघार नाही घेतली. काही दिवसानंतर कळालं घरी गेलं, काहीतरी काम सुरू केलंय जॉब सुटल्यानंतर. तर रात्री 11 वाजता एका ट्रेनिंगवरून जेव्हा घरी आले ना, तर भावांनी मला घराच्या बाहेर काढलं, घरी घेतलंच नाही, दारच उघडलं नाही. जसं झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत, दार उघडलं नाही. आणि मॅडम पण नाईट ड्युटीला गेल्या होत्या, 2 गल्ली सोडून मॅडम राहत होत्या आणि त्यांचे आई वडील आपले खेड्यातले बिचारे ते घरी आले होते. रात्री 3 वाजेपर्यंत दार वाजून मी जेव्हा घरी गेले त्यांच्या आई वडील दारात, त्यांनी दार वाजवलं, मी त्यांनी उघडलं. आणि गावाकडे बिचारे आई वडील काय म्हणले असतील, ही मुलगी 3 वाजता आली कुठून रात्रीच्या. विचार येतो की नाही मनात वेगवेगळे. सुरुवातीला जेव्हा स्ट्रगल पिरियड असतो ना, तर लई लोकांची बोलणी खावी लागतात, अपमान घ्यावा लागतो. आणि हे स्ट्रगल थोड्या दिवस असतं. जसं ते थोड्या दिवसाचं सण केलं आणि त्या भावाला चॅलेंज केलं. काही जण लेडीज काय आमच्या घरचे करून देत नाही, त्या भावाला दुसऱ्या दिवशी घरी आले, म्हटलं तू मला आज घराच्या बाहेर काढलं ना, तुम्हाला घरी घेतलं नाही ना, तुझं शिक्षण जास्त आहे म्हणून तुला इगो आहे म्हटलं. आज एज्युकेशन इंजिनिअरिंग प्लस MBA कॉलेजमधला गोल्ड मेडलिस्ट आज बघितलं तर 35 लाखाचं पॅकेज कोडा कंपनीमध्ये चाकणलं आहे.
पण तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचंय, एवढी जिद्द पकडली होती ना, तर याला तर बिझनेस मध्ये आणणार. आणि ज्या दिवशी या बिझनेसच्या माध्यमातून पहिली फॉरेन टूर, दुसरी I-20 कार, आणि जेव्हा लाखो रुपये महिना कमवायला लागले त्यालाही तो प्रेरित नाही झाला. तो ऍक्च्युली अशोक सरांकडे बघूनच आला, कारण सरांचे विचार, सरांचे इथिक्स, सरांचं लिडरशिप आणि सरांचं जे कल्चर आहे ना, या जगाच्या पाठीवर तसा लीडर सापडूच शकत नाही. असं सरांचं कल्चर बघून तो आला आणि विश्वास बसता नाही, आज 35 लाखाच्या जॉबला रिझाईन करून सनीजला फुल टाइम उतरला. किती जणला वाटले आता 35 लाखाचा जॉब रिझाईन केला का? आणि ह्याच्यासाठी वय 5 वर्ष पार्ट टाइम मध्ये 1 करोड इन्कम त्यांनी पण कमवलंय. असा जॉब रिझाईन नाही. क्लिअर होते का? त्याचंही गाडी झाली, घर झालं, फॉरेन ट्रिप झालं, पण त्याला म्हटलं आज सगळं ब्रँड आहे. मग एवढा मोठा ब्रँड आज 35 लाखाचा जॉब रिझाईन करून जर तू ह्या सनीज मध्ये आला, तर कित्येक मुले तुझ्यासारखं एज्युकेशन झालंय पण त्यांना हे पॅकेज मिळत नाहीये. हे समजलो तर या भारतासमोर आणि गव्हर्नमेंट समोर जो पण अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम आहे ना, हे वेल क्वालिफाईड आणि वेल एज्युकेशन मुलांना तुझ्यामुळं हा प्लॅटफॉर्म सनीज भेटला पाहिजे, म्हणून त्यांनी फुल टाइम आला. मग आज सनीजच्या मार्फत काय झालं? त्या सनीजच्या मार्फत सुरुवातीला जे कर्ज होतं ते पहिलं नील झालं. सुरुवातीला मी पार्ट टाइम सनीज केलं. ज्या दिवशी जॉब पेक्षा जास्त इन्कम यायला लागलं त्या दिवशी जॉबला रिझाईन करून फुल टाइम मी पण सनीज मध्ये उतरले. पहिली कार, दुसरी कार, तिसरी कार, असं करता करता आज फॅमिलीमध्ये सनीज मुळे 8 कार आले. किती? माझ्या वडिलांकडे ना सेकंड हँड सायकल होती. सेकंड हँड सायकल आज पण डोळ्यात पाणी येते की मला कधी सोनाराचं दुकान माहिती नाही आईसोबत. की कारण का परिस्थितीच बेकार होती, परिस्थिती डेंजर. खूप शिकवते परिस्थिती माणसाला. आणि मैत्रिणींनो, सनीजची पॉवर आहे आणि महागुरूंच्या विचाराची पॉवर आणि सनीजच्या सिस्टमची पॉवर. गेल्या 3 वर्षापूर्वी एक दिवाळी आली आणि त्या दिवाळीला जसं आपण मेथीची भाजी घेतो ना, अशा हिला 10 तोळे गिफ्ट केलं. ही ताकद सनीज. पण आठवतंय ज्या दिवशी कामाला सुरुवात केल्यानंतर आमचे चेक आपले 800-600 असे असायचे. आणि सुनीता मॅडमच्या भावाकडे मॅडम गेल्या, कारण त्यांच्याकडे स्कूटी होती, मला येतच नाही. त्यांच्या मागे बसून मी जायचे. ते म्हणल्या, मुकीन दे रे 50 रुपये पेट्रोलला. 800 रुपये कमवतात, मला 500 रुपये मागतात, 50 रुपये मागताय. तुमची लायकी आहे का म्हणे पैसे मागायची? ही पण अपमान भावाभावाकडून सहन केलेला आहे. मग मला सांगा, जेव्हा ही अपमान घरातून होतो तेव्हा आपण ट्विट करतो, या सौरभ. पण जेव्हा अपमान होतो ना, समजायचं आपण राईट प्लॅटफॉर्मवर आहे. आणि आज बघता बघता आज मॅडम असेल, मी असेल, एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, वुड्सविले फेज 3. आज दोघीच्या फ्लॅटची किंमत 1 करोडपेक्षा जास्त आहे. 1 करोडचे फ्लॅट झाले. आज सनीजच्या माध्यमातून आज भावाचा फ्लॅट, मॅडम असेल, मी असेल, 2-2 फ्लॅट घेतले. ही ताकद सनीज मध्ये आहे. मला एकच वाटतं, आज आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा माहीत नाहीये. फक्त त्यांना एवढं माहिती की मर्सिडीज मध्ये घेतात, काय करतात माहीत नाही. त्यानंतर पहिला तर भाऊ, दुसरी बहीण, तिसरी बहीण, हे सगळे निगेटिव्ह किडे होते. घरी गेल्यानंतर एक पण रात्री मला कधी जेवायला नाही भेटलं, कारण यांच्या पुरतच करायची, खाऊ घ्यायची. पण आज पहिली बहीण, दुसरी बहीण आणि भाऊ, त्यानंतर भावाची मिसेस, त्यानंतर त्या मिसेसचे पण बहीण भाऊ, त्यानंतर आधी तर तुम्ही क्रांतीवीरचे फोटो व्हिडिओ काढताना बघता, ही पण सख्या मावशीचा मुलगा. आणि तेच मावशी काका एक दिवस म्हणले होते की आमच्या आईला मोठी बहीण आता आमची आई, त्यांच्या आईची, तर तुझे पोरं पुण्यात काय करतात? फक्त डबडे विकायची काम करतात. पण आज ज्यावेळेस कॉलेज करता करता आज वय वर्ष 17 मध्ये आज क्रांती पण बिझनेस मध्ये आला. लक्षात येते? म्हणजे आज तुम्हाला असं वाटेल की असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यात आपलं अख्खं खानदान येऊ शकतं. ऑलरेडी आलंय आमचं.
बहिणी, दोघी बहिणीनं कार घेतल्यात, भावानी कार घेतली, आज त्यांनी फ्लॅट बुक केले, भावाचा फ्लॅट झालाय. मला सांगा की काय असतात आपली स्वप्न? सगळे आम्ही 5-5, 6-6 जण आम्ही फॉरेनला जातो, पण विचार येतो की काय अवस्था होती एक दिवस 5 स्टार 7 स्टार हॉटेलला जेव्हा वरती जाऊन कॉफी पितो ना 1000-2000ची, तर विचार करतो की अरे काय होतं लाईफ. पण आपले लोक का सुधरत नाहीयेत? तुमच्या बँकेत किती पैसे नाही मॅटर नाही करत आहे, तुमच्या विचारात किती पैसे नाही मॅटर. सगळ्या लीडर लोकांना सांगेल ज्यांनी तुम्हाला आणले, ज्यांच्या विचारात श्रीमंती ना तीच व्यक्ती आपल्या सोबत येणार. ज्याच्या विचारात श्रीमंती नाही ना तो काहीच करू शकत नाही, मग किती मोठे प्रोग्राम भरवा. पण मी हे नक्की सांगेल, आज आलात तर प्रेमाने, आज आलात तर प्रेमाने, उद्या यावं लागेल मजबुरीनं. तुम्ही नाही आलात तर तुमचा मुलगा, आणि मुलगा नाही आला तरी नातू, पण सलीज करणार. काय सलीज मध्ये हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस मॅडमनी दाखवलं. हेल्थ आहे इथं, प्रत्येक लेडीज बसलेत ना. आता जर डॉक्टरांकडे आपण गेलो तर 90% लेडीजची हेल्थ खराब आहे. आहे का नाही? कॅल्शियम कमी आहे, HB कमी आहे, कंबर दुखते, PCODचा प्रॉब्लेम आहे, वाईट डिस्चार्ज आहे. आज कितीतरी मंथली प्रॉब्लेम मधून जावं लागतं. जेव्हा घरात आपले जेंट्स येतात ना, त्यांना जर हसत आपली लेडीज दिसली नाही तर त्यांना लक्षात येते की काहीतरी दुखतंय. याच्यावर नो. आणि मॅडमनी जो नारी प्रिया प्रोडक्ट दाखवला ना, खरंच मी कंपनीच्या 10 वेळा नाहीतर 1000 वेळा धन्यवाद मानल. कारण या भारत माता आणि त्यातल्या ह्या सगळ्या भगिनींसाठी जो नारी प्रिया प्रोडक्ट बनवला. कारण प्रत्येक लेडीजचा इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद त्या नारी प्रिया प्रोडक्ट मध्ये. आपण प्रेम स्वतःवर करण्यापेक्षा पहिलं मुलावर करतो. याच्यावर नो. म्हणून आपल्या बरोबर आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी, मुलांची हाईट वाढण्यासाठी, त्यांची ब्रेनची ग्रोथ होण्यासाठी, मास वाढण्यासाठी, हुशार बनण्यासाठी, चिडचिडेपणा निघून जाण्यासाठी, मुलांसाठी जो पीडिया सत्व प्रोडक्ट बनवला ना, तोही बेड एकदम जबरदस्त. कारण आई पहिलं स्वतःवर प्रेम नाही करत, मुलांवर करते का नाही? हे बोट आहे ना माझं, एवढे एक प्रोडक्ट आहे आणि त्याचं नाव आहे नश्य ऑइल. काय? नश्य ऑइल. मला सकाळी थोडंसं खवखव जाणवायला लागलं तरी आवाजात थोडं जाणवत असेल, जाणवायला लागलं आणि मी नश्य ऑइल टाकलं आणि विमोचना बाम लावला आणि मला वाटतंय 70-80% फरक पडला. नश्य ऑइल काय काम करते तर आपले जेवढे पण हेड, ह्या डोक्याला जेवढे पण आपले इंद्रिय आहेत ना, जो डोक्यामध्ये नाक असेल, कान असेल, घसा असेल, डोळे असेल, ही ब्रेन, तर ह्या सगळ्यांवर हे नश्य ऑइल. आणि फक्त किंमत आहे माहितीये 175 लाख. 175 रुपये पॉकेटमध्ये असतील, आहेत का नाही? फक्त आणि फक्त 175 रुपयाचं प्रोडक्ट एवढं काम करतंय की पॅरालिसिस आलेल्या पेशंटला सुद्धा, मायग्रेन झालेल्या व्यक्तीला सुद्धा आणि पॅरालिसिस होऊ नये म्हणून सुद्धा एवढीचं प्रोडक्ट जर काम करत असेल ना, मी म्हणते त्या एका प्रोडक्टला घेऊन आपण ह्या जगात जाऊ शकतो. हे सांगू. एक मेडिकलवाले व्यक्ती होते, एक मेडिकलवाले, आणि मी त्यांच्या दाराहून नेहमी जायचे जॉबला, आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे असे असे प्रोडक्ट आहेत, ते विश्वासच ठेवायला तयार नाही. म्हणजे ॲलोपॅथीत मी असं आहे तसंही. मग मला एक दिवस जाणवलं त्याला सर्दी झाली. म्हणलं तुमच्या मेडिकलचे एक पण प्रोडक्ट काम नाही का करत? सर्दी नाही म्हणजे मला एक जुनाट सर्दी. मला आता तरी नश्य ऑइल 175 रुपयाचं नश्य ऑइल त्या मेडिकलवाल्याला दिलं आणि मला 5-7 दिवसानंतर त्यांचा फोन आला, मॅडम प्रोडक्टमध्ये काही जादू आहे. 10 वर्षाची माझी सर्दी फक्त त्या प्रोडक्टने मला आज जबरदस्त करणार. दुसरा रिझल्ट नाही आला. मेडिकलमध्ये 1-1 लाखाचे प्रोडक्ट ठेवतोय महिन्याला. लक्षात येते का? त्यामुळे एखादा नाही म्हणला तरी टेन्शन घेऊ नका. छोटंसं प्रोडक्ट चिटकवा. आज येणाऱ्या काळात आपल्यापेक्षा काम मोठं ते करू शकतात. कारण का सुरुवातीला ट्रस्ट नसतो म्हणून ते लोक असे करतात. काय वाटतं? त्यांना लई लोक आलेत, कंपन्या आलेत, गेलेत आणि त्यांची वाट लावून गेलेत म्हणून ते तसे करतायत. याच्यावर नो. पण जागरी खाऊ घाला, तोंड धुवा, काहीतरी ते मला वाटतं पायाला जे भेगा पडल्यात त्याला क्रीम लावा, काहीतरी करा. फील अँड टेस्ट, फील अँड टेस्ट, हे 2 गोष्टी आपल्या व्यक्तीला गेल्या ना, ते एक अख्खं खानदान त्यांचं घर सनीच्या प्रोडक्टच्या प्रेमात पडू शकतात.
मॅडमने आता ऑलरेडी कॅन्सरचा रिझल्ट सांगितलाय, कित्येक पीसीओडीचे रिझल्ट, कित्येक बीपीचे रिझल्ट, कित्येक थायरॉइडचे रिझल्ट, आज कित्येक तरी आज पॅरालिसिसचे रिझल्ट. मैत्रिणींनो, एकच भारी वाटतं. आयसीयू मधला पेशंट सुद्धा आशीर्वाद देऊन जायचा. आयसीयू मधला पेशंट सुद्धा आशीर्वाद देऊन जायचे, म्हणायचे तुम्ही लय सेवा केली. पण बिचारा टेन्शन मध्ये असायचा. काय माहिती का, बिल नाही गेलं. पण आम्ही बिल माफ नव्हतं करू शकत, बिल कमी सुद्धा करण्याचं आमच्या हातात नव्हतं. आणि एवढं माहिती आहे की प्रिस्क्रिप्शन जर एक मेडिसिनचं लिहून दिलं ना 10,000चं, तर फक्त 2,000चे 3,000चे मेडिसिन यूज केलेले असायचे. आणि हे पाप नको होतं म्हणून पुण्याचं काम करण्यासाठी सलीजमध्ये आले. लक्षात येते. मला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये जे बिल व्हायचं ना आमचं, जे 48 लाख सुद्धा झालं ना, त्यातलं कमीत कमी 20 लाख डोक्यावरून पाणी गेलं, एवढा खर्च झाला असं. लक्षात येतंय का? किती लोकांना वाटतंय पहिलं हॉस्पिटल हे देव होतं, पहिले डॉक्टर पण देव होते, आजही काही डॉक्टर देव आहे, पण हॉस्पिटल हा बिझनेस झालाय. किती लोकांना वाटतं लुटलं जातं, वाटतंय का नाही? मग मला सांगा, सनीज मध्ये अकाई सोना हा प्रोडक्ट जो आहे ना, हा तर ब्रँड अँबॅसेडर, कारण प्रोडक्ट मध्ये तेवढी दमदार ताकद आहे. तोच तुम्हाला थोडाफार महागडा वाटेल, पण सगळ्यात जास्त आपल्या कंपनीचा असेल अकाई सोनाचं. पण बाकी सगळे प्रोडक्ट सर्वसामान्य लोकांना परवडतील. पण मला काय म्हणायचंय, क्वालिटी पण द्या, रिझल्ट पण द्या, युनिक द्या. मग थोडंफार जर प्राईजवरून इकडं तिकडं झालं आणि जर वाटलं आता जर दुर्लक्ष केलं आजपासून, तर मैत्रिणींना आमची आठवण कधी येईल माहिती? कुणीतरी घरातला आयसीयूला गेलं बरं, 8 वर्ष लय बेकार दिवस बघितले. आज पण हॉस्पिटलची पाहिली मी, नोबल हॉस्पिटलच्या दारावरून येते, गेटवरून येते, पण आतमध्ये जायची इच्छा होत नाही, लय त्रास काढलेला आहे. नातेवाईक बघा, स्टाफ नर्स सगळे काहीच बोलू शकत नाही, भरपूर आतमध्ये गोंधळ चाललेला असतो. पण मला एकच सांगायचं आहे की खरंच जे नातेवाईक त्रास काढतात ना आयसीयूच्या बाहेर, पेशंट 1 पट काढतो आणि नातेवाईक 2 पट. काय माहिती आहे, नातेवाईकाला माहीत असतं की आमचा पेशंट आज काय चाललंय काहीच कळत नाही, येऊ देत नाही भेटायला, याच्यावर मग पेशंट बरा होईल का नाही हे टेन्शन, आणि दुसरं म्हणजे पैसे मॅनेज करण्याचं टेन्शन. सकाळी सांगणार 50,000 भरा, दुसऱ्या दिवशी सांगायचो 1 लाख भरा. मी म्हणायचे आणायचे, हे पेशंट पैसे कुठून आणत असतील हे लोक. मग कधी कधी बोलण्याची सवय होती म्हणून नातेवाईकाला विचारायचे की तुम्ही पैसे कुठून आणले, मिडल क्लास दिसला तर. मग ते म्हणायचे की काही नाही, शेती विकलं, काही जण म्हणायचे घर विकलं, काही जण म्हणायचे की यांच्याकडून उसने आणले, काही जण म्हणायचे पर्सेंटेजने आणले. अक्षरशः ज्याचा पेशंट आहे ना 15 दिवस 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिला ना, तो 10-20 वर्ष बॅक गेला म्हणून समजा. हे सर खूप अवस्था बेकार आहे. पहिले दिवस वेगळे होते, इथून पुढे तर खूप डेंजर अवस्था असणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या सासूसासऱ्यांची काळजी घ्यायची, आई वडिलांची घ्यायची, मिस्टरांची घ्यायची, स्वतःची घ्यायची, मुलांची घ्यायची, तर नुसतं वरवर प्रेम नका करू, वरवर प्रेम नका करू, वरवर नका म्हणू की माझं लय तुमच्यावर प्रेम आहे. मला एकच वाटतं, ह्या प्रेम काहीच कामाचं नाही. गुरु सांगतात ना, म्हणून सांगते, हे सोन्यासारखे अमृत प्रोडक्ट खाऊ घाला, प्रेम तोंडाने बोलू नका, अंतकरणात तर ते बनतील की काय ते सनीचे प्रोडक्ट आहेत. खरंच सुंदर रिझल्ट आहे. पण एवढं नक्की सांगेल, सुरुवातीला तुमचा भाऊ असतील, मिस्टर असतील, खातील याची गॅरंटी मी देणार नाही, कारण नावच ठेवणार आधी. पण ज्यांनी सगळ्यात जास्त नावं ठेवणार ना, तोच सनीजमध्ये सगळ्यात जास्त काम करतात, हे प्रूव्हन झाले. आता तर करायचंय सनीजमध्ये काम. खायचेत का प्रोडक्ट? खायचेत का प्रोडक्ट? फॅमिलीला हेल्दी बनवायचंय का? शेतीला हेल्दी बनवायचंय का? मग हेल्थ बद्दल बोलले. आज हेल्थ, वेल्थ, आज अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम प्रत्येकाला वाटतंय घरात बसून काहीतरी केलं पाहिजे, वाटतंय का नाही? मग घरात बसून आज प्राऊड आहे ऑनलाईन आपलं काम. अरे झूमवर काम, ऑनलाईन ऑफलाईन असे प्रोग्राम कधीतरी होतात, कधीतरी सारख्या सारख्या यायची गरज नाहीये. मग मला एकच वाटतं, झूमवर तर यायचं, पण हॉलमध्ये कधीतरी आल्यानंतर इम्पॅक्ट जबरदस्त पडतो का नाही? तर आपलं एज्युकेशन, हा माईक कसा पकडायचा, हे कोट कसा घालायचा, चालायचं कसं, डेअरिंग कसं करायचं, 4 लोकांसमोर उभं राहायचं कसं, हे कम्युनिकेशन स्किल शिकवलं जातं. आपण ब्रँड कसा बनलं पाहिजे ते शिकवलं जातं. खाली दिमाग सैतान का घर. किती लेडीज आहेत, अरे 4 चौघीमध्ये चर्चा करत बसताय. जर आतापर्यंत चर्चा केली असेल,
काय चर्चा करतो? काम नसते म्हणून वाईट चर्चा होते, कळत न कळत। याच्यावर नो तर मला या पापाचा घडा नको बनायला। कामात काम, जेव्हा काम करतो ना तर खाली दिमाग राहत नाही, आणि ज्या काम नाही ते करत त्याच नवऱ्याशी जास्त भांडतात। याच्यावर नो म्हणून म्हणते की कामात बिझी झालं पाहिजे। आणि किती लेडीजला वाटतंय की खरंच कामात बिझी असल्यानंतर काही टेन्शन राहत नाही, वाटतंय ना? तर आज मी एकच सांगेल, महागुरु आज अशोक सर या प्रोग्रामला नाहीये, पण सरांना सांगेल आज या हॉलमध्ये, पिंपरी चिंचवड हॉलमध्ये आज जो 500 लेडीजचा प्रोग्राम घेतलाय ना, ह्या सगळ्या लेडीजला घेऊन महाराष्ट्र नाही, अरे भारत नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आम्ही सगळ्याजणी जायला तयार आहे, सगळ्याजणी लढायला तयार आहे, आणि प्रत्येकीला जागा करायची। ज्या लेडीजला कुणीच नाहीये त्याला आपण पाहिजे, ज्या लेडीजला कुणी नाहीये त्यांना आपण असणार, ज्या हजबंड वाईफला पण वाटतंय हजबंड वाईफला की आमच्या सोबत पण कुणाचाच आमच्या समोर हात नाहीये, सगळ्या नातेवाईकांनी सोडलंय, त्यांना एकच सांगेल, सगळ्यांना एकटे एकटे वाटतंय ना, सनीच फॅमिलीचा हात आयुष्यभर पकडा, कधीच तुम्हाला वाटणार नाही की आम्ही एकटे आहोत। कारण इथं काय आहे, काम पण आहे, एन्जॉय पण आहे, डोमेस्टिक टूर होतात, फॉरेन टूर होतात, मान सन्मान आहे, याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे, अजून काय पाहिजे? सगळ्या गोष्टी इथं आहेत। तर मला एकच वाटतं, हेल्थचे सगळे इश्यू सॉल्व्ह करू आपण। हाय तयारी? इन्कम कमवू, सुरुवातीला छोटं छोटं येईल, काही टेन्शन घेऊ नका, लाखाचं लगेच येणार नाही। जॉबमध्ये होतं का असं? पण सनीजमध्ये 2-3 वर्षात नक्कीच, त्याच्या अगोदर पण काही लोक असे आहेत 2-3 महिन्यात आपल्याकडे लेडीज 50,000 1 लाखावर गेलेत। बरोबर आहे? जिद्द पाहिजे माणसामध्ये, चिकाटी पाहिजे माणसामध्ये, धडपड पाहिजे आपल्यामध्ये, आणि ह्या धडपडीने आपण सातत्याने खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतो। हाय तयारी? तर नक्कीच वाटतंय की आतापर्यंत तुम्ही सगळं ऐकून घेतलं, तर ज्याच्यासोबत आलात त्या व्यक्तीला वेळ देऊन हा प्लॅटफॉर्म, आणि मला वाटतंय हॉलमधल्या सगळ्या लेडीज आजपासून सातत्याने काम सुरू केलं तर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नाही तर येणाऱ्या 3 ते 5 वर्षात अशी एक पण इथली लेडीज राहणार नाही की खानदानातलं, शेतकरी कुटुंबातला असेल या मिडल क्लास फॅमिलीतला असेल या लोअर क्लास फॅमिलीतला असेल, सगळं लेबल फाडून करोडपतीचं लेबल लावू शकते, एक ताकद सुरुवातीला मला पण इन्कम 500 रुपये आलं होतं, तेव्हा विश्वास नव्हता आला की एवढे येईल। 5,000 आलं, परत 25 आलं, 1 लाख पण आलं, 5 लाख पण आले। मग मात्र स्वतःला चिमटा घ्यायची की एवढं तू कमवू शकते का? तर ही टीम वर्कची ताकद आहे। आता मैत्रिणींनो 10 लाख नाही तर प्रत्येक महिन्याला 15 ते 16 लाख रुपये इन्कम अकाउंट आहे। ज्या लोकांना पेमेंट नसतो, आज तेवढं मी GST आणि इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करते। गेल्या महिन्यात 6 लाख रुपये मी इन्कम टॅक्स पेड केला। बाहेर तुम्हाला 5.5 वर्ष झाले की मी बाहेर मर्सिडीज वापरते, ह्यात आनंद नाहीये। तुम्ही ज्या दिवशी सगळ्या मर्सिडीज बसाल ना त्यावेळेस आनंद होईल। तर हे फक्त मोटिवेशन समजू नका, कारण प्रोडक्टचा रिझल्ट आल्यानंतर रात्र झोप लागणार नाही। आजपासून साबण चेंज झाला पाहिजे, आजपासून टूथपेस्ट चेंज झाली पाहिजे, आजपासून साखर नकोय, गुळ पावडर आपली वापरायची। याच्यावर नो चहा पावडर सुद्धा क्वालिटीचे आहे, आणि या पद्धतीनं ऑल प्रोडक्ट आणि सगळे घेऊन आपण खूप मोठं काम करू। आणि अशोक सरांचे विचार जे स्पिरिच्युअल विचार आहेत, हे आध्यात्मिक विचार आहेत, आणि या विचाराला घेऊन आपण नक्कीच, कारण मार्केटमध्ये पैसा लोक कमवत आहेत, ऑलरेडी कमवत आहेत का नाही? कमवत आहेत पैसा, हेल्प पण भेटल, पण नक्की चॅलेंज करल की सरांचे विचार कुठंच भेटणार नाही। ते सांगलो तर अशोक सरांचे विचार लाईफ टाइम फॉलो करू। खरंच एक कपाळावर करोडपतीचं लेबल लावू, लाखो रुपये सुरुवातीला हजारोपासून सुरुवात होईल, पण नक्कीच या सनीजमध्ये एंट्री करण्यासाठी, एक चांगली वाघीण बनण्यासाठी, अचिव्हमेंट करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि स्वतःची कार घेऊन गॉगल लावून फिरण्यासाठी नक्कीच माझ्याकडून शुभेच्छा असतील। आणि तर सांगते शुभेच्छा।